ये लीजिए। भौजी, हाँ? एक बात पूछनी थी। पूछ ना। वो बगल वाली छोरी है ना, ईसा, आज हम उसके घर दूध का थैली देने के लिए गए और बेल बजाए तो अंदर अपने साहब थे। का साहब उधर रहने के लिए गए हैं का? ये राम प्रसाद, तुमको काय को पंचायत रे? हाँ, तुम दूध दो और जाओ इधर से, चल जाओ। अरे बकुड़ा ताई, अरे हम अपनी भौजी की बेइज्जत करने नहीं आए हैं यहाँ पे। अरे हमको तो सब पता है। अरे हमका तो भौजी की फिक्र हो रही है, इसके लिए पूछ रहे थे। बकुळा मावशी, ते टोमणे तर नाही ना मारून राहिले, काळजीनं चौकशी करून राहिले। सगळीच माणसं सारखी नसतात। हाँ, आपलं कोण परक कोण आपणच ओळखायला पाहिजे ना। तसं काही त्यांच्या मनात नव्हतं। भौजी, आप बिल्कुल डरना नहीं। अरे हम आपके साथ हैं। और एक बात, आप बिल्कुल फिक्र मत करना, कुछ भी हो जाए हौसला मत छोड़ना। आता हूं। मॉर्निंग। गुड मॉर्निंग। कॉफी? नाही, मी जरा जाऊन आलो। कुठे चाललास तू? आपल्याला एकत्र जायचंय ना, थांब थोड्या वेळ ब्रेकफास्ट करून जा। हो, पण माझे कपडे बिपडे काहीच नाहीये माझ्याकडे, तर मी जरा घरी जाऊन ऍटलीस्ट वापरायचे कपडे तरी घेऊन येतो ना, म्हणजे परत ऑफिसला वगैरे जायचंच आहे, तर लगेच आलो मी। ठीक आहे, लगेच या। हो, तसंही काही राधिकाशी गप्पा नाही मारत उभा राहणार आहे मी तिथे। जाडा आहे नो, पण ठीक आहे बोली तर तू गप्प असू नका। नाही, मी नाही ऐकणार, पण आता तुम्ही पण बोलायला जाऊ नका, उगीच नादी लागू नका, तिच्या नवीन इश्यू क्रिएट होतील, आधीचाच निस्तरायचा आहे। लवकर आलो। आपल्याला पहिले ऍडव्होकेट कडे जायचं, मग ऑफिसला जायचं, ठीक आहे? आणि ऑफिसला जाऊन मला रेजिग्नेशन विड्रॉ करायचं, ठीक आहे? लक्षात ठेव प्लीज। हो, आलोच। पूर्ण सुभेदार, तुमच्यासाठी हे दिवस टफ आहेत, सो बी रेडी फॉर एव्हरीथिंग। मला माझ्या मनासारखं सगळं बदलून आणायचं आहे। राधिका सुभेदार, घर स्वतःच्या नावावर करून घेण्याचा विचार दिसतो तुमचा। मी समजते कोण स्वतःला। मी माझ्या कष्टाच्या पैशांनी हे घर विकत घेतलंय। आली मोठी सौ राधिका सुभेदार पाठी लावायला। राधिका, दार उघड। राधिका, दार उघड। राधिका, दार उघड। सकाळी काऊन ओरडून राहिलाय? फालतू बोलू नकोस हं? दाराच्या पाठीवरून माझं नाव का काढून टाकलंस? स्वतःला काय घराची मालकीण समजायला लागलीस का तू? ए, तुझ्याशी बोलतोय मी, माझ्याशी आरेरावी करायची नाही हा? हात सोडा। तुम्ही मला बायको मानत नसला ना, तरी तुमच्या मुलाची आई आहे मी। सुभेदार घराण्याची सून आहे, त्या हक्काने इथं राहते। एवढं समजतं ना तुला? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे। दाराच्या पाठीवरून माझं नाव का काढून टाकलंस? पैसे भरलेत मी घराचे आणि माझंच नाव नाही? पैसे भरले की झालं का? 4 भिंती आणि 1 छप्पर म्हणजे घर असतं का? घर हे घरातल्या माणसांनी बनतं, एकमेकांच्या आदराने बनतं, प्रेमानं बनतं। या सगळ्याचा तुमच्याशी काहीच संबंध नाही। ए, ती फालतू फिलॉसॉफी मला शिकू नकोस हा? मनात आणलं ना तर एका मिनिटात तुला घराबाहेर काढेन, कळलं?
ते नाना नानी कुणी असू दे, बरोबर, मी मनात आणलं तर एका मिनिटात तुला घराबाहेर काढेन. हो का? पण तुम्ही तर तुमच्या मर्जीनं घराच्या बाहेर गेला, मला आणि अथर्वला सोडून त्या शनेच्या पाठीमागे. हे घ्या, हे तुमचे कपडे आणि तुमच्या वस्तू. काय वागतेस ना, आता तुला कळत नाही. मोठी गुरमी चढली आहे ना तुला, म्हणून तू काय वागतेस ना तुला कळत नाहीये. पण एक लक्षात ठेव, मी नाही तुला घराबाहेर काढलं ना तर बघ. अरे बेटा, अरे अथर्व, बाबा तुम्ही कुठे चालला? मी घर सोडून चाललो रे बाळा. कुठे? अरे आता काय बघतो ना कुठे. तुझी आई कशी वाईट वागवते रे मला. तिने घराबाहेरच काढलं मला. आधी मला जेवायला देत नव्हती, चहा सुद्धा विचारत नव्हती. आता तर बघ ना, माझी बॅग बिग इथे रेडी ठेवून मला घराबाहेरच काढते ती. उगीच अथर्वला काही बाई सांगू नका. अथर्व, तू पण येतोस का माझ्या बरोबर? हा, तू पण नको राहूस इथे, ओके? तुझ्याशी पण अशीच वागली आई तर तू येशील का माझ्या बरोबर? हा, आपण दोघं राहू. हा, आणि तुला आवडतात ना बाबा? हो. अथर्वला हाताशी धरून तुम्ही मुद्दाम असं वागून राहिले, मला काय समजून नाही राहिलं का? अथर्वचा जीव आहे तुमच्यावरती, माहिती आहे तुम्हाला. स्वतःच्या मुलाच्या प्रेमाचा असा वापर करून राहिले तुम्ही. काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला? चल अथर्व, जायचं ना आपण? बाबा आपण दोघंच का जायचं? तुम्ही पण हव्या आणि आई पण. अरे पण उद्या तुलाही आईने माझ्यासारखं घराबाहेर काढलं तर? हा, त्यापेक्षा चल ना माझ्या बरोबर. उगीच अथर्वला काहीही सांगू नका. तो काय म्हणून राहिला ऐकताय ना? त्याला आई आणि बाबा दोघही हवेत. ठीक आहे ना मग. नाही, बाबा तर तयार आहे. मी येतो इथे राहायला. म्हणजे तू म्हणतेस म्हणून, अथर्व म्हणतोय म्हणून, पण मी शनायाला पण बरोबर घेऊन येणार. तुम्ही काय बोलून राहिला कळतंय ना? मी आधी तुम्हाला सांगितलंय का तुम्ही घरामध्ये राहू शकता, पण तुम्ही एकटेच, शन्या नाही. त्यामुळे आता तुम्हाला ठरवायचंय तर तुम्हाला अथर्व हवाय का ती शन्या? ए, तुझ्या फालतू प्रश्नांची उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही. आता मी इथे येणार, ते शनायाला घेऊनच येणार. बघच